स्ट्रीमर्स आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आली आहे चौकला आणि उद्या आहेत माघी गणपती आणि आज फर्स्ट टाईम आम्ही माघी गणपती ठेवणार आहोत, जे असणार आहे 1.5 दिवसासाठी. तर आता बघूया घरी काय चाललं आहे. घरातल्यांना काही क्लू नाही आहे की मी येणार आहे व्हिडिओ घेऊन. सो जे काही असतील त्यांचे जे रॉ रिॲक्शन्स असतील बघूयात आता काय चाललं आहे. अरे हाय सुरभी, काय करतेस? आता तयारी करते, डेकोरेशन वगैरे केलंय. मावशी हा समय होते, समय असते बघ. दादा बघूया किचन मध्ये काय चाललंय. मावशी हा काय करते? गाजर किसते, गाजर हलवा करायचा ना पप्पाला. अच्छा अच्छा, गाजर हलवा. मी दूध तापवते. दूध तापत आहे. वहिनी मी मोदकाची तयारी करते. चव करणार उद्या मोदक बघूयात, पण आता सध्या तयारी चालली आमची. होय आई, मी चपाती आताच केल्यात, त्या घडी करून ठेवते. आता जेवण वाढायचं आहे ना संध्याकाळचा, म्हणून. अच्छा होय. अया वहिनी मी कोथिंबीर नेसते. कोथिंबीर नेसताय. चला जय्यत तयारी चालू आहे आमची. आता जेवण झाल्यानंतर आम्ही बाप्पाला आणण्यासाठी जाऊ आणि आत्ता वाजले आहेत 9:20. सो जेवणानंतर पटकन उरकून आम्ही गणपती बाप्पाला आणायला जाणार. हे आता आमचं तयारीचं जेवण चालू आहे. आम्ही सगळे खाली बसून मस्तपैकी पंक्तीमध्ये जेवतोय. लवकर जय बाप्पाला घेऊन ये. बाप्पा येणार म्हणून सगळेच फार एक्साइटेड आहेत. आता कस्तुरी वहिनी बाप्पांच्या पावलांचे ठसे उमटवत आहेत आणि बाप्पांनी घरात एंट्री मारली ह्याचं हे प्रतीक. तर सगळ्यात पहिले 2 पावलं उठवली जातात आणि ही अष्टगंधांनी उठवली जातात. काही लोक पांढऱ्या तांदळाच्या पिठाने सुद्धा उठवतात, पण आम्ही इथे अष्टगंध वापरतो. आणि पहिले 2 पावलं आणि त्याच्यानंतर राईट लेफ्ट असं करत पुढे पावलं मखरापर्यंत जातात. राईट पाय पुढे टाक. आपल्या घरापासून जिथून आपण मूर्ती आणणार आहोत ते 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तो आम्ही गाडी काढली आणि आता बाप्पांना घेण्यासाठी चाललो आहे. चौकमध्येच गणपती बाप्पांच्या मूर्तीचे बरेच कारखाने आहेत आणि आम्हाला स्पेसिफिकली बाप्पांची मूर्ती ही मातीचीच हवी होती, कारण की आम्ही विसर्जन घरीच करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता POP, शाडूची माती किंवा नॉर्मल माती ह्याचे गणपती तुम्हाला भेटून जातील. आणि 1 फुटापासून ते मोठे मोठे गणपती प्रत्येक साईजमध्ये इथे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. मोरया. निलेश दादांनी गणपतीसमोर पानाचा विडा आणि नारळ ठेवलेला आहे आणि त्यांना आम्ही प्रार्थना करतोय की तुम्ही 1.5 दिवसासाठी आमच्याकडे विराजमान व्हा. मोरया. चल येतो आम्ही. जरा 1 मिनिट थांबा. अत्यंत काळजीपूर्वक निलेश दादांनी गणपती बाप्पांची मूर्ती पकडली आहे आणि श्रद्धेने आणि आदराने आम्ही गणपती बाप्पांना घरी घेऊन चाललो आहे. घरीच सगळेजण गणपती बाप्पांची वाट बघत असणार आहेत आणि खरं सांगायचं झालं तर मी थोडीशी भावूक झाली आहे, कारण आमच्या पप्पांची इच्छा होती की आपण घरी गणपती बाप्पांना घेऊन येऊया कधीतरी, जेणेकरून सगळेजण घरी येतील आणि घर भरलेलं वाटेल. आणि आज तो दिवस आहे. तर आम्ही फारच आनंदी आहोत. अरे मोरया बाप्पा, मोरया. अरे मंगल मूर्ती, मोरया. अरे बाप्पा बाप्पा, मोरया. अरे साक्षात बाप्पा, मोरया. अरे बाप्पा बाप्पा, मोरया. अरे बाप्पा बाप्पा, मोरया. अरे साक्षात बाप्पा, मोरया. अरे मोरया बाप्पा, मोरया. अरे साक्षात बाप्पा, मोरया. अरे मंगल मूर्ती, मोरया. अरे बाप्पा बाप्पा, अरे बाप्पा बाप्पा, मोरया. अरे बाप्पा बाप्पा, मोरया. अरे मंगल बरं, तसं बघायला गेलं तर गणेश शब्दाचा अर्थ हा गणांचा ईश वा प्रभू असा होतो. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक आणि गणांचा अधिपती म्हणून गणपती. आणि गणपती बाप्पांच्या प्रत्येक अंगाचा हा असा वेगळा अर्थ आहे बरं का. हत्तीचं डोकं ज्ञान आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक, मोठे कान दुसऱ्यांचे ऐकणं आणि शिकणं, लहान डोळे लक्ष केंद्रित करून महत्त्वाच्या गोष्टी पाहणे,
एकच दात म्हणजे द्वैत्यांचा नाश आणि त्यागाचं प्रतीक. सोंड म्हणजे अनुकूलता, शक्ती आणि बहुपर्यायीपणाचं प्रतीक. मोठं पोट हे सांगतं की जीवनातील सर्व अनुभवांना समतोलतेने स्वीकारणे. 4 हात म्हणजे मन, बुद्धी, स्मृती आणि अहंकार यांचं प्रतीक. उंदीर जे त्यांचं वाहन आहे ते म्हणतं की इच्छांवर नियंत्रण ठेवा आणि लहान अडचणींवरती विजय करा. अभयमुद्रा हे सुरक्षा आणि आशीर्वादाचं देणं. मोदक हे भक्तीने मिळवलेली आनंद आणि फळे. परशु हा मोह आणि इच्छांचा नाश आणि दोरी ही भक्ताला योग्य मार्गावर नेण्यासाठी स्वीकारलेला एक पर्याय. अशा प्रकारे गणपती बाप्पाचं प्रत्येक अंग हे जीवनातील शिकवणी आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवतं. मला वाटतं की महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी घरामध्ये गणपती बाप्पा म्हणजे त्यांचं मूळ दैवतच असावं. आणि गणपती बाप्पांचे एकूण 3 अवतार मानले जातात. या 3 अवतारांचे 3 जन्मदिवस आपण साजरे करतो. पहिला अवतार हा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती. दुसरा अवतार हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरी करतो. आणि तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल चतुर्थीला गणेश जयंती म्हणून आपण साजरा करतो. आता उद्याचा प्लॅन असा आहे की सकाळी 6:30 वाजता आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार. त्याच्यानंतर आपण पाळण्यात गणपती बाप्पांना घालणार, म्हणजे गणपतीचा पाळणा गायला जाईल आणि त्याच्या पुढे नैवेद्य दाखवून पुढच्या दिनचर्येला सुरुवात होईल. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे, पूजा झालेली आहे आणि आता नैवेद्याची तयारी चालू आहे. सगळेच जण सकाळी पहाटे रेडी होऊन आता मोदक बनवायला बसले आहेत. आणि मला विचाराल तर मोदक आणि पुरणपोळ्या हे महाराष्ट्रीयन जेवणामधल्या सगळ्यात डिफिकल्ट गोष्टी मला वाटतात. उत्तम मोदक बनवण्यासाठी तुमचे स्किल्स आणि एक्सपिरियन्स हे दोन्हीही प्रॉपर प्रपोर्शनमध्ये असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक मोदकावरती दीपाली वहिनींनी केसर लावलेला आहे. बाप्पांचा आवडता खाऊ म्हणजे मोदक. मोदक हा बाप्पांना सर्वात प्रिय. गणपतीला मोदक इतका का बरं आवडतो? तर तुम्हाला तर माहितीच असेल की बाप्पांचा एक दात तुटला म्हणून त्यांचं नाव ते एकदंत पडलं. पण एक दात नसल्यामुळे त्यांच्यासाठी मऊसूत मोदक तयार करण्यात आले आणि तेव्हापासून गणरायांचं हे आवडतं खाद्य ठरलं. मऊसूत केसरयुक्त मोदक आणि त्याच्यावरती साजूक तुपाची धार. वा वा, कुणाच्या तोंडाला पाणी नाही येणार. आपला संपूर्ण प्रसाद रेडी आहे. बाप्पांसाठी वरण, बिरडं, अळूवडीची रेसिपी मी तुम्हाला नंतर शेअर करेन. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही घरीच बनवल्या आहेत बरं का. गणपती बाप्पांचा पाळणा गायला जातोय, तर मी आता शांत बसते, आपण पाळणा ऐकूया.
पाळणा झाला आणि पाळण्यानंतर घरातल्या प्रत्येकाने गणपती बाप्पाची आरती घेतली. गणपती बाप्पांपासून घालिंग लोटांगणपर्यंत सगळ्या देवांच्या आरत्या झाल्या. जवळजवळ 2.5 तास आम्ही आरती बोलतच होतो. शेवटी मंत्रपुष्पांजली झाली आणि मग आम्ही सगळेजण गणपती बाप्पांचा महाप्रसाद घेण्यासाठी जेवणासाठी बसलो. आणि हा आहे संध्याकाळच्या आरतीचा नजारा. आणि गणपती बाप्पांच्या समोर फुगडी घालून आई आणि वहिनींनी जागरणाची सुरुवात केली. मग फॅशन शो, सिंगल परफॉर्मन्स, डान्स परफॉर्मन्स सगळे परफॉर्मन्स झाले आणि आम्ही 4 वाजेपर्यंत जागरण केलं. म्हणजे अशी फॅमिली असल्यानंतर तुम्हाला बाकी कोणाची गरजच लागत नाही. ऑल स्ट्रेस बस्टर्स. And let me tell you, these all dances are after doing all paramparik kind of performance, okay? दिस इज डे 2. सकाळची आरती झाली, त्याच्यानंतर सगळ्यांनी गणपती बाप्पाचं पूजन केलं. त्याच्यानंतर ही दुपारची आरती आहे आणि यानंतर आपण विसर्जनाची तयारी चालू करणार आहोत.
आजही आम्ही सगळ्यांनी घरातल्या प्रत्येक लोकांनी आरती घेतली. गजानना श्री गणराया तू ये गणनाथा नेत्र शिनले तुझी वाट पाहता किती अंत पासी भाविघ्न हरता मधला बुद्धी ते. विसर्जनासाठी हे टब आम्ही सजवलं आहे, पण ते बनवताना सुद्धा इतकं वाईट वाटत होतं, म्हणजे हे फिलिंग मी तुम्हाला शब्दामध्ये एक्सप्लेन नाही करू शकत. हे झाल्यानंतर आता आपण गणपतीचं पाट सजवू, जिथे ते विराजमान होतील. कोणतंही फंक्शन असो किंवा कोणाकडेही असो, आमची फॅमिली ही नेहमी अशीच असते, एकत्र. आणि आई असो, मावशी असो, मामा असो, सगळ्यांची एकच शिकवणूक आहे की तुम्ही माणसं जोडा. आता गणपती बाप्पांना पूर्ण घरामध्ये, घराच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये घेऊन जाणार आणि मग त्यांना पाठावरती बसवणार. आणि जे कोणी तुम्ही माझे ऑलरेडी सबस्क्रायबर आहात त्यांचं मनापासून आभार. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा. आता हा जो बाप्पांचा गजर आहे तो या दिवसानंतर सुद्धा पुढचे कितीतरी दिवस त्याचा भास होत राहणार की कोणीतरी गणपती बाप्पा म्हणताय आणि मोरया असा जोरात आवाज येतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं गाराणं घातलं, होय महाराजा म्हणून. आणि जसं आरतीच्या कडव्यांमध्ये हे कडवं आलं की निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही देवा क्षमा असावी, असं म्हणतात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. असेच दरवर्षी आनंदात या आणि सगळ्यांचा मला माझ्यावर सगळ्यांची कृपा असू दे. तथास्तु असे. यांच्यामुळे सगळं झालं ना. मम्मा सगळ्यांची कृपा म्हणजे काय? कृपा दृष्टी. कृपा एक मासा आहे. सगळ्यांची कृपा राहू दे, आनंदाने येता होऊ दे. अगो बाई बॅरिस्टर बॅरिस्टरचा जमानाच गेला. म्हणजे तिला बोलायचंय मोठा माणूस. हो मोठा माणूस खूप. मला गाडी बोलत नाही. अरे तू ये. पायाच नाही पडला तू. आमच्या संकेतला चांगला मुलगा होऊ दे. पडलो मी पाया. जुळी येऊ दे, जुळी. जुळी येऊ दे. परत तिळी पण चालतील, तिळी पण चालतील. आमच्या कस्तुरीचं दुकान भरपूर चालू दे जोरात. थट्टेचा भाग वेगळा, पण देवाकडे माझं एकच मागणं असेल की देव बाप्पा आमची पूर्ण फॅमिली, जसं आईने किंवा आईच्या आईने आजींनी जसे रिलेशन जपलेत, आईने जसे माहेर सासर सगळ्यांचे रिलेशन जपलेत, आणि आमची ही पिढी किंवा आमच्या पुढची जी काही पिढी आहे ते सुद्धा असेच गुण्यागोविंदाने एकत्र येऊन सण साजरे करू देत. मनाची इच्छा पूर्ण होऊ दे. तब्येत चांगली होऊ दे, आरोग्य चांगलं राहू दे. सगळ्यांसाठी उत्तम आयुष्य आईने मागितलेलं आहे. सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं तिने मागितलं आहे. आणि हे सगळं चालू असतानाच आज महाराजांची मशालसुद्धा गावामधून आली होती. तुम्ही क्विकली बघू शकता. मी टेरेसवरती जाऊन पटकन हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. आता ही मशाल गडावर जाणार. यानंतर आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आणि इट वॉज व्हेरी सॅड मुमेंट. मी ते कॅप्चर नाही केलं, पण थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.